मित्रांनो नमस्कार. हर हर महादेव. आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मी, आपला नाथ भागीनाथ. तर मित्रांनो बघा, हवामान अंदाजानुसार आज पाऊस आणि त्याचबरोबर गारी पडत आहेत. तर हे ज्या गारी पडत आहेत या गारीमुळे बघा तुम्ही शेतकऱ्याचं किती मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं आहे. तुम्हाला मी दाखवतो लाईव्हमध्ये की कशा प्रकारे नुकसान होतं आहे. आभाळ फुटलं, गारा कोसळल्या, मातीतल्या स्वप्नांना ठेच लागल्या. गहू, कांदा, डाळिंब फळाची शान, गारांनी घेतली सगळ्यांची जान. डोळ्यात अश्रू, मनात वेदना, तरीही नाही सोडत शेतकरी शेतीची साधना. ढग जातात, सूर्य पुन्हा हसतो, शेतकरी मात्र धीर धरून उभा राहतो. तरीही शेतकरी हारत नाही, मातीशी नातं तोडत नाही, पुन्हा उभा राहतो हसत, नव्या आशेने जगतो सतत. मित्रांनो, शेतीचं या गाडीमुळे किती प्रमाणात नुकसान झालं आहे हे तुम्ही बघतायच. तर हे जे झालेलं नुकसान आहे, सध्या गहू काढणीला आला आहे, कांदा काढणीला आले, त्यानंतर काही डाळिंब शेतकऱ्यांनी आंबे बार धरला आहे, काही कळ्या आल्यात, काहींना फुलं लागलीत. तर या ज्या शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान होतं आहे. तर तुम्ही बघा, हा अवकाळी आलेला पाऊस शेतकऱ्याच्या दृष्टीने खूपच घातक आहे. खूप समस्या शेतकऱ्यांपुढे या पावसाने निर्माण केलेल्या आहेत. तर ही जी गारपीट झालेली आहे, या गारपिटीसाठी शासन किती प्रमाणात अनुदान देते याकडे शेतकऱ्यांचे डोळे आशेने बघत आहेत. तर बघूया आपलं शासन किती प्रमाणात या ठिकाणी मदत जाहीर करते. मित्रांनो, हा जो अवकाळी पाऊस आहे, या अवकाळी पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याच्या पिकाचं, शेतकऱ्यांच्या जनावरं असतील यांचं खूप नुकसान झालेलं आहे. तरी हे नुकसान भरपाई आपण शासन देत आहे की नाही याकडे सगळं शेतकऱ्यांचं लक्ष लागून आहे. त्याच बरोबर गव्हाचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे, की गहू काढणीला आलेले आहेत. त्याचबरोबर कांदासुद्धा काढणीला आलेला आहे. त्याच पद्धतीनं कांद्याला खूप कमी भाव, त्यामध्ये नैसर्गिक आपत्ती. तुम्ही बघा या कांद्यामध्ये कशा प्रमाणात किती गारी आहेत. त्या कांद्याची जी पात आहे ती पात पूर्णतः या ठिकाणी तुटलेली आहे, फाटलेली आहे. काही दिवसातच म्हणजे 15 ते 20 दिवसात हा कांदा काढणीला आलेला आहे. परंतु अशा प्रकारे नुकसान झालं शेतकऱ्याचं, तर त्या शेतकऱ्यांनी काय करायचं हा खूप मोठा प्रश्न या ठिकाणी आहे. तर ही माझी या शासनाला विनंती आहे की जास्तीत जास्त आपल्या शेतकऱ्याला मदत या ठिकाणी करावी.